या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। गोमांसची गाडी का पकडतो म्हणून संघटित होऊन गुन्हा केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील अटकेतील कुरेशी गल्ली येथील 7 आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे। गोमांसची गाडी का पकडतो, तू आमच्या टिपा का देतो, या कारणास्तव फिर्यादी प्रमोद भारत मोटे यास उद्देशून त्याला अडवणूक करून त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करून धमकी दिल्याप्रकरणी तसेच सदरचा गुन्हा हा संघटित होऊन केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे दानिश लियाकत कुरेशी, मोहम्मद अली लियाकत कुरेशी, शहबाज अबू तालिब कुरेशी, तौफिक अबू तालिब कुरेशी, इरफान इक्बाल कुरेशी, दस्तगीर कोंडाजी कुरेशी, अरबाज अफजल कुरेशी सर्व राहणार कुरेशी गल्ली मोहोळ यांना सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री मनोज शर्मा साहेब यांनी जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की दिनांक 5 जुलै 2025 रोजी यातील फिर्यादी प्रमोद भारत मोटे हे त्यांच्या दुकानामध्ये बसलेले असताना त्यांना त्यांच्या मित्राकडून एक कसाईची वाहन जे आहे हे वैरागकडून जात असल्याचे त्यांना माहिती मिळाली होती आणि त्याप्रमाणे फिर्यादी हे सदर गाडीचा पाठलाग करण्यासाठी गेले होते, परंतु ती गाडी त्यांना मिळून आली नाही। परंतु त्यानंतर फिर्यादी हे एका चहाच्या दुकानामध्ये चहा पिण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी 14 ते 15 या आरोपींनी संगनमत करून त्या ठिकाणी संघटितरित्या टोळी बनवून फिर्यादीच्या समक्ष येऊन फिर्यादीला तू आमच्या गाड्या का पकडतो व तू टिप का देतो असे कारण विचारून त्याला दमदाटी केली, धमकी दिली व शिवीगाळ केली। त्या प्रकरणी यातील प्रमोद भारत मोटे यांनी मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने आरोपींच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 444/2025 भारतीय न्याय संहिता कलम 189, 189, 2, 190, 191, 2, 352, 351 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 135 व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला होता। एकंदरीत सदर घटनेमध्ये तपासादरम्यान पोलिसांना असे निदर्शनास आले की यातील सर्व आरोपींनी संगनमत करून संघटित होऊन एक टोळी निर्माण करून आणि टोळी करून या ठिकाणी हा गुन्हा केला असल्याने पोलिसांनी तपासादरम्यान यातील आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 111 प्रमाणे कलमवाढ करण्याचा रिपोर्ट मोहोळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता व त्यानंतर वरिष्ठांची परवानगी घेतल्यानंतर मोहोळ पोलिसांनी यातील आरोपी दानिश कुरेशी, मोहम्मद कुरेशी, शहबाज कुरेशी, तौफिक कुरेशी, इरफान कुरेशी, दस्तगीर कुरेशी तसेच अरबाज कुरेशी सर्व राहणार कुरेशी गल्ली यांना दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी अटक केली होती व त्यांना दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी मोहोळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये हजर केल्यानंतर सर्व आरोपींना मोहोळ येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली होती। एकंदरीत पोलिसांनी तपासामध्ये जे कलम 111 हे लावलेले होते, सदरचे कलम हे सेशन कमिट असल्याने व गंभीर स्वरूपाचे असल्याने तसेच मोहोळ येथील न्यायालयाला सदर कलमाच्या अंतर्गत जामीन देण्याचे अधिकार नसल्याने आम्ही सर्व आरोपींच्या वतीने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केलेला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मनोज शर्मा साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। यामध्ये आरोपी कुरेशी यांच्या वतीने आम्ही जामिनाची बाजू मांडत असताना एकंदरीत जी घटना घडलेली आहे ही दिनांक 5 जुलै 2025 रोजी घडलेली आहे आणि 5 जुलै 2025 रोजी घटना घडल्यानंतर म्हणजेच आरोपींच्या अटकेच्या कालावधीपर्यंत 6 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला असताना सुद्धा पोलिसांनी या कालावधीमध्ये आरोपींना अटक केली नाही, त्यांना कसलीही नोटीस दिली नाही। तसेच ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्याचे जे दिशानिर्देश होते ते देखील पोलिसांनी फॉलो केलेले नाहीत। तसेच एकंदरीत आरोपी कुठेही पळून गेलेले नव्हते। तसेच अभिलेखावर आरोपींना हुडकल्याचा तसेच आरोपींच्या विरुद्ध या दरम्यानच्या कालावधीमध्ये कारवाई केल्याचा अभिलेखावर कुठलाही पुरावा उपलब्ध नाही आहे आणि एकंदरीत या आरोपींच्या विरुद्ध जे कलम 111 प्रमाणे संघटित गुन्हेगारीचे जे कलम लावण्यात आलेले आहे वास्तविक पाहता हे लागूच होत नाहीत, कारण आरोपींच्या विरुद्ध जे काही गुन्हे दाखल आहेत ते वैयक्तिक स्वरूपाचे बाजारात गेल्यानंतर माल घेऊन येत असताना, जनावरांची वाहतूक करत असताना अशा प्रकारचे वैयक्तिक स्वरूपात ते गुन्हे दाखल झालेले आहेत। इतकेच नव्हे तर ज्यावेळी घटना घडली होती
त्यावेळी यातील फिर्यादी यांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी आरोपींच्या इतर साथीदारांना देखील दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केल्याचे देखील फिर्याद CR नंबर 745/2025 अन्वे मोहोळ पोलीस स्टेशन येथे दाखल आहे. एक प्रकारे शेतकऱ्यांना बाजारामध्ये माल घेऊन जात असताना तसेच त्यातून व्यापाराने माल खरेदी केल्यानंतर ते गावाकडे घेऊन जात असताना काही लोक अज्ञात ठिकाणी सदरचे वाहने अडवून त्या ठिकाणी रक्षक असल्याचे नाव सांगून त्या ठिकाणी दमदाटी करतात, शिवीगाळ करतात व मारहाण करतात. एकंदरीत फिर्यादी व त्यांच्या इतर साथीदारांचाच कृत्य हे संघटित गुन्हेगारी व टोळी वजा दिसून येतो आणि आरोपींचा यामध्ये कुठलाही प्रथमदर्शनी सहभाग व हेतू असल्याचे दिसून येत नाही. किंबहुना फिर्यादीला त्यावेळेला कुठल्याही प्रकारची मारहाण देखील आरोपींनी केलेली नाही. केवळ पोलिसांच्यावर राजकीय दबाव निर्माण करून आरोपींच्या विरुद्ध कठोर कलम लावण्याची शिफारस किंवा दबाव या ठिकाणी फिर्यादी पक्षाच्या वतीने आणलेला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येतो, असे आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आम्ही आरोपींच्या वतीने लेखी युक्तिवाद सादर केला व आवश्यक ते कागदपत्र मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. एकंदरीत सर्व गुन्ह्याची व परिस्थितीची पार्श्वभूमी विचारात घेऊन व आम्ही केलेला युक्तिवाद विचारात घेऊन यातील सध्या आरोपींना तुरुंगामध्ये ठेवण्यास कोणतेही सबळ कारण नसल्याचे मेहरबान न्यायालयाचे मत झाल्याने सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मनोज शर्मा साहेब यांनी सर्व आरोपींना म्हणजेच दानिश लियाकत कुरेशी, मोहम्मद अली लियाकत कुरेशी, शहबाज अबू तालिब कुरेशी, तौफिक अबू तालिब कुरेशी, इरफान इकबाल कुरेशी, दस्तगीर कोंडाजी कुरेशी, अरबाज अफजल कुरेशी, सर्व राहणार कुरेशी गल्ली, मोहोळ, जिल्हा सोलापूर यांना प्रत्येकी रक्कम रुपये 15,000च्या जामीन कदब्यावर तसेच पोलीस स्टेशनला दर रविवारी हजेरी देण्याच्या अटीवर मेहरबान न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.